कल्याणी नगर अपघात प्रकरणी आता मोठी अपडेट समोर येते। प्रकरणातल्या अल्पवयीन आरोपीला आरटीओनं वाहतुकीचे धडे दिलेत। अल्पवयीन तरुणाला रोड सेफ्टी ट्रेनिंग देण्यात आलेलं आहे। या ट्रेनिंग विषयी प्रचंड गुप्तता बाळगण्यात आली। याआधी अल्पवयीन आरोपीला शिक्षा म्हणून 300 शब्दांचा निबंध लिहिण्याची शिक्षा देण्यात आली होती। त्यानंतर आरोपीला जामीन देण्यात आला होता आणि आता आपण पाहतोय त्याला रोड सेफ्टी ट्रेनिंगही देण्यात आलंय। अधिकचे अपडेट घेण्यासाठी जाऊयात आमचे पुण्याचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडे। अक्षय, हे ट्रेनिंग कधी देण्यात आलं, कशा स्वरूपाचं हे ट्रेनिंग होतं, काय अधिकचे अपडेट? पुण्यातील कल्याणीनगर अपघात प्रकरणी खरं तर जो अल्पवयीन तरुण होता त्याला 300 शब्दांच्या नियमांसोबतच आरटीओ कडनं ट्रेनिंग सेफ्टी प्रोग्राम जो आहे तो देखील देण्यात आला होता। या संदर्भात हा नेमका प्रोग्राम कधी राबवण्यात आला याची प्रचंड गुप्तता जी आहे ती आरटीओ कडनं पाळण्यात आलेली आहे। एक वरिष्ठ अधिकारी दर्जाचा एक अधिकारी देखील त्याला देण्यात आला होता। शनिवार रविवार खरं तर हे ट्रेनिंग प्रोग्राम होते, ज्यामध्ये वाहतुकीचे धडे असतील, वाहन चालवताना घ्यायची काळजी, तसंच धडक कारवाई कशी केली जाते या संदर्भातील धडे जे आहेत ते अल्पवयीन तरुणाला दिले गेले आहेत। त्यामुळे ज्या अटी शर्तींवर त्याला जामीन दिला होता त्या आता अगदीच आता रोड सेफ्टी ट्रेनिंग सुद्धा या अल्पवयीन मुलाला देण्यात आलेलं आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या संपूर्ण अपडेट बद्दल।